पिटेकर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। 17वं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगरमध्ये पार पडणार आहे आणि याची तयारी कशी करण्यात आली याच्या संदर्भात बोलणार आहोत। सुरेश बनसोडे सर आहेत आपल्या सोबत। सर, काय सांगाल, शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी कशी पर्यंत केली? शब्दगंध साहित्य संमेलन जे 17वं शब्दगंध साहित्य या कल्याण रोड जाधव लॉन येथे होणार आहे, त्याची तयारी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला 23 तारखेला राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या कार्यक्रमासाठी शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, त्याचप्रमाणे महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय भैया जाधव, आयुक्त यशवंत डांगे साहेब व सर्व सन्माननीय नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये नवोदित कवी असतील, साहित्यिक असतील, यांना खूप मोठ्या प्रमाणात वाव देण्यात येणार आहे। त्यांचे कवी संमेलन असतील, काही पुस्तकाचे प्रकाशन असतील, ते या संमेलनामध्ये होणार आहे। व या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 24 तारखेला या दुपारी 2 वाजता मी असा घडलो हा कार्यक्रम आपल्या बुलढाण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब, त्याचप्रमाणे पद्मश्री राईबाई पपेरे यांना बीज माता म्हणून संबोधले जाते व या कार्यक्रमासाठी तुरुंग अधिकारी कानडे साहेब हे उपस्थित राहणार आहे। तर या कार्यक्रमाचा समारोप रविवारी 4 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते व पारितोषिक वितरण होणार आहे। मी या साहित्य नगरीला स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरी असे नामकरण केलेले आहे व आपल्या माध्यमातून सर्व साहित्यप्रेमी असतील, नवोदित कलाकार असतील व सर्व नागरिक असतील जिल्ह्यातील सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। खरं तर या साहित्य संमेलनाला किती लोकांची उपस्थिती वगैरे राहणार आहे? यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत, हजारोच्या संख्येने राहतात। आकडा निश्चित सांगता येणार नाही, पण 5-10 हजार लोक निश्चित आम्ही नियोजन केलेलं आहे, ते उपस्थित राहतील। खरं तर ही अहिल्यानगरमध्ये साहित्यप्रेमींना आणि मराठी कलावंतांना आणि साहित्यिकांना खरं तर पर्वणीच असणारा असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं। उपट पिटेकर, अहिल्यानगर।